नमस्कार, वेलकम बॅक टू आसावरीज किचन. आसावरीज किचनमध्ये आज मी तुम्हाला मटार आणि पालकची टेस्टी भाजी करून दाखवणार आहे. ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा अगदी बोट चाटून भाजी खातील अशी छान टेस्टी अशी भाजी आपण करणार आहोत. चला तर मग भाजी करायला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये छान पाणी बॉईल करून घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं. त्याच्यानंतर फ्रेश वाटाणे घालायचे आणि मस्त हे वाटाणे 10 मिनिटं बॉईल करून घ्यायचे. मटार मी 10 मिनिटं बॉईल करून घेतलेलं आहे आणि आता मटार आपण काढून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच पाण्यामध्ये आपण एक जुडी पालक टाकणार आहोत. पालक साधारण आपण 2-3 मिनिटं ब्लांच करून घेणार आहोत. दोन 3 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा पालक आपण आता काढून घेणार आहोत. पालक काढून घेतल्यानंतर आपण गार पाण्यात पालक टाकायचा आहे. कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. त्यानंतर एक उभी चिरलेली मिरची घातली आणि 2 कांद्याची पेस्ट करून ती घातली. त्यानंतर 2 टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे आणि असं हे सगळं मिश्रण आता मी परतून घेतलेलं आहे. आता या परतून घेतलेल्या मिश्रणामध्ये काही मसाले आपण घालणार आहोत. त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद, एक मोठा चमचा तिखट घेतलेला आहे. तिखट आपण आपल्या चवीनुसार आवडीनुसार घालू शकतो. त्यानंतर जिरे आणि धण्याची पावडर एक मोठा चमचा घेतलेली आहे. किचन किंग मसाला अर्धा चमचा. त्यानंतर हिंग घेतलेला आहे थोडा आणि हे सगळे आपण ह्याच्यामध्ये या फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि आता हे छान फोडणीमध्ये परतून घेऊयात. पालक थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 4 काजू घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. काजूच्या ऐवजी आपण 10-12 शेंगदाणेसुद्धा घालू शकतो, पण काजू किंवा शेंगदाणे घालणं आवश्यक आहे, त्यामुळे पालक छान मिळून येतो. या परतून घेतलेल्या कांद्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये आता आपण मटार घालणार आहोत. मटार छान परतून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखर मटार परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता पालकची पेस्ट घातलेली आहे. पालकची पेस्ट घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून त्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर घेतलेली आहे मी, ती घालून आता हे सगळं छान आपण परतून घेणार आहोत. भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी मी भाजीमध्ये घालणार आहे. आणि पुन्हा एकदा छान एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. मस्त अशी गरमागरम मटार पालकची भाजी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम घालायचं आणि भाजी सर्व करायची. ही भाजी आपण रेसिपी आवडली असेल तर आसावरीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.